हरिओम श्रीराम अंबज्ञ. मी उदयसिंह गोडबोले, कोथरूड उपासना केंद्र, पुणे. मी बापूंचा एक अनुभव सांगतो तुम्हाला. वयाच्या 12व्या वर्षापासूनच मला दमा होता आणि दम्याचा त्रास पुढे वाढतच गेला. रात्र झोप नाही, खोकला आणि रात्रभर बसूनच राहायचं. असा दम्याचा त्रास लहानपणापासून सुरुवात झाल्यानंतर नातेवाईकांनी बरेच उपाय सुचवले, पण काही उपयोग झाला नाही. आणि असे बरेच दिवस गेले. माझ्या एका डॉक्टर भावाने मला दम्याच्या गोळ्या सुरू केल्या. त्यांनी मला दम्याचा त्रास तरी सुसह्य झाला, पण साईड इफेक्ट सुरू झाले त्याचे. उदाहरणार्थ हातपाय थरथरणं, स्टमक अपसेट वगैरे वगैरे. असेच दिवस चालू राहिले. माझं शिक्षण पूर्ण झालं, इंजिनिअरिंग पूर्ण झालं आणि एक दिवशी मला एका बापू भक्तांकडून बापूंबद्दल माहिती मिळाली आणि मी शिवाजीनगर उपासना केंद्रामध्ये जायला सुरुवात केली आणि तिथपासूनच माझ्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळाली. पुढे मला नोकरी मिळाली, ती सुद्धा मुंबईला, जुईनगरला. माझ्या बाबूंनी राहण्याची पण तिथे सोय केली आणि असं करता करता एक दिवस मला बापूंचा चरण स्पर्श झाला आणि मग मी एक दिवशी ठरवलं की आपण ह्या गोळ्या वगैरे घेतोय, दम्याच्या गोळ्या घेतोय, आपला त्रास झाला आहे. त्या दम्याचा त्रास ज्यांना विकार होत आहे त्यांना माहितीच आहे की तो किती श्वास घ्यायला त्रास होतो, झोप लागत नाही आणि खूप असह्य होतं. म्हणजे एक वेगळाच हे आहे, आजार आहे तो. तर पण मी बापूंचं नाव घेऊन गोळ्या बंद केल्या आणि ठरवलं की आता काही झालं तरी दमा जरी परत सुरू झाला तरी फक्त बापूंचं नाव घ्यायचं आणि कुठलंही औषध घ्यायचं नाही. आणि आश्चर्य म्हणजे त्याच्यानंतर मला परत आजतागायत कधी गोळी घ्यावी लागली नाही. सगळा त्रास दम्याचा पूर्ण झाला आणि बापूंनी पुढे सगळं व्यवस्थित करूनच घेतलं. म्हणजे आज मागे वळून बघताना असं वाटतं की हे सगळं अशक्य होतं, पण बापूंनी जशी ग्वाही दिली अशक्य ते शक्य करणारा मी तोच आहे आणि ते खरंच मी अनुभवलं आयुष्यामध्ये. आणि असाच बापूचरणी माझा भाव राहू दे आणि बापूंना प्रार्थना करतो की तुझ्या चरणी कायम ठेव. हरिओम श्रीराम.